त्यामुळे आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे बुक माय शो कडनं कुणाल कामराला एक मोठा धक्का देण्यात आलेला आहे। कुणाल कामराच्या शोची तिकीट विक्री आणि प्रमोशन थांबवण्यात आले। शिवसेना नेते राहुल कनाल यांच्या पत्रानंतर बुक माय शोनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। एकीकडे शिंदेंसंदर्भात केलेली कविता आणि त्यानंतर अतिशय आक्रमक होत सर्वच शिंदे गटातील शिवसैनिकांनी जोरदार निषेध व्यक्त केलेला होता आणि ज्या ठिकाणी शो झालेला होता त्या ठिकाणी सुद्धा तोडफोड केली होती। त्यानंतर आता बुक माय शोनं सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि कुणाल कामराच्या शोची तिकीट विक्री आणि प्रमोशन थांबवण्यात आलंय बुक माय शो कडून। अर्थातच या संदर्भात आपण पाहतोय की शिवसेना नेते राहुल कनाल यांनी एक पत्र लिहिलेलं होतं आणि हे पत्र त्यांनी बुक माय शोला दिलं होतं आणि त्यानंतर बुक माय शोनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। एकीकडे कुणाल कामराला आतापर्यंत 3 नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत। चौकशीसाठी हजर राहण्याच्या या नोटीस आहेत, मात्र एकाही नोटिशीनंतर कुणाल कामरा हा चौकशीसाठी हजर राहिलेला नव्हता। तो सध्या तामिळनाडूमध्ये आहे असंही वारंवार सांगतोय। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, बुक माय शोनं एक मोठा दणका दिलेला आहे कामराला, काय अधिक माहिती? कुणाल कामराच्या या बुक माय शो वरच्या शो संदर्भात राहुल कनाल युवा सेना नेते यांनी पत्र दिलं होतं आणि त्याच्या माध्यमातून विनंती करण्यात आली होती की वादग्रस्त कलाकार असणाऱ्या कुणाल कामराच्या शोचं प्रमोशन करू नये, त्याची तिकीट विक्री देखील करू नये। आणि यासोबतच ज्या प्रकारे शिवसेनेच्या माध्यमातून हॅबिटॅटची तोडफोड करण्यात आली होती, तर बुक माय शोला ही देखील एक भीती होती की येत्या काळात जर कुणाल कामराचे असे शो आपण ऑर्गनाईज केले तर पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला रोषाला सामोरं जावं लागेल। आणि याचमुळं बुक माय शोच्या माध्यमातून आता कुणाल कामराला दणका मिळालेला आहे आणि बुक माय शोनी कुणाल कामराचं प्रमोशन, कुणाल कामराच्या शोचं तिकीट विक्री आणि यासोबतच कुणाल कामरा याच्याशी निगडीत असलेल्या सगळ्या डेटाची हिस्ट्री ही बुक माय शोच्या वेबसाईटवरनं आणि ऍपवरनं डिलीट केलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी अक्षय।